आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल 2 रेसिपीज तुम्हाला मी दाखवणार आहे. कांद्याच्या पातीची पीठ पेरून केलेली भाजी आणि श्रावण घेवड्याची भाजी. स्मिथ औरा चॅनलला मी ऑलरेडी कांद्याच्या पातीची भाजी दाखवलेली आहे. इथे पॅनमध्ये तेल घेतलं आहे. आता आपण हिंगडी घालून घ्यायची. मला बऱ्याच लोकांनी विचारलं होतं हिंगडी काय असते. तर असा खडा असतो आणि तो एकदम सॉफ्ट असतो. याचा खूप स्ट्रॉंग फ्लेवर आपल्या भाज्यांना येतो आणि खूप भारी लागते भाजी. इकडे फोडणी करायला ठेवली आणि बघितलं तर कढीपत्ताच नव्हता. त्यामुळं कढीपत्ता आणायला बागेत गेले. तुम्हाला इथं दिसत असेल की मी सारखं कढीपत्त्याचं पिंचिंग करते. म्हणजे कढीपत्त्याची जी नवीन आलेली वरची फूट असते ना ती तोडून काढून टाकायची. त्यामुळे छान फुटवे येतात. लिंबाच्या झाडाला पण बघा भरपूर लिंब आलेत. बऱ्याच जणांच्या झाडाला लिंब लागत नाहीत ही तक्रार असते. कढीपत्ता चांगला वाढत नाही. तर आपल्या स्मिथ औरा चॅनलला गार्डनिंग रिलेटेड बरेच व्हिडिओज आहेत, तुम्ही चेक करू शकता. इथं आपलं मिरचीचं झाड तुम्ही बघाल तर याला भरपूर मिरच्या लागलेत. मिरच्यांनी हे झाड वाकलं एका साईडला. आता मला गार्डनिंग करायची गरज आहे. 1-2 दिवसात मला करायला लागणार आहे. चाफ्याच्या झाडाला एक छान फूल मिळालं. उद्या मी देवदर्शनासाठी हे फूल घेऊन जाणार आहे. तोपर्यंत लिंबाच्या झाडावर ही फुलपाखराची अळी दिसली. याला मारायचं नाही आहे, तर सगळी पानं एकत्र करून एका डब्यामध्ये ही अळी ठेवायची. कढीपत्ता स्वच्छ धुतला आणि फोडणीमध्ये घातला. मी फोडणी बंद करून गेले होते. त्यामध्ये कांदा घालायचा आणि परतून घ्यायचं. कधीही गरम तेलामध्ये हळद घातली की भाजीला कलर छान येतो. छान परतून घेतलं. मग त्यावर प्लेट ठेवून कांदा वाफवून घ्यायचा. कांदा वाफवताना वर प्लेट ठेवूनच वाफवावा. त्यामुळे कांदा चांगला वाफतो. बऱ्याच जणांना सवय असते की गॅस मोठा करायचा आणि कांदा भाजायचा. असं कधीही करू नका. आता त्यामध्ये चिरून घेतलेली आणि स्वच्छ धुतलेली पात घालायची. परतून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून वाफवून घ्यायचं. एकदा का पात वाफली की मग ह्यामध्ये सगळे मसाले घालायचे. म्हणजेच जिरे पावडर, हिंग पावडर, तिखट, मीठ आणि थोडीशी साखर. पुन्हा हे सगळं छान परतून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं. आता ह्यामध्ये डाळीचं पीठ घालायला पाहिजे. याला अगदी अंगाबरोबर जर तुम्ही डाळीचं पीठ लावलं तर ही होते पातीच्या कांद्याची भाजी. आणि ह्यामध्येच जर थोडंसं दूध घातलं आणि जरा जास्त बेसन किंवा डाळीचं पीठ घालून परतलं तर तयार होतो कांद्याच्या पातीचा झुणका, जो भाकरीबरोबर अप्रतिम लागतो. स्टोरूममधून डाळीचं पीठ घेतलं. आता तुम्ही ते बघत असाल तर मी प्रत्येक डब्यावर नाव लिहिलेलं आहे. म्हणजे कळतं की कुठल्या डब्यामध्ये काय आहे. सारखे डबे उघडून बघायची गरज पडत नाही आणि त्यामुळे डबे लवकर घाण होत नाहीत. आता यामध्ये मी अगदी अंगाबरोबर डाळीचं पीठ लावलं आहे. साधारण 2 मोठे चमचे एवढं पीठ लावलं आहे. या भाजीला तेल थोडं जास्तच लागतं आणि थोडी तिखट असेल तर आणखी छान लागते. पण साखर मात्र नक्की घाला, त्यामुळं चव बॅलन्स होते. आधी थोडं पीठ घातलं, अंदाज घेतला, मग आणखी थोडं पीठ घातलं. यामध्ये पातीच्या कांद्याची जी चव आहे ती आली पाहिजे. आता यावर कोथिंबीर पेरायची आणि सर्व करायचं. याचबरोबर आता श्रावणामध्ये घेवडा खूप छान येतोय, तर त्याची भाजी पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे. हा घेवडा छान निवडून मी चिरून घेतला आहे. आधीच धुवून घेतला होता आणि मग चिरून घेतला आहे. भाजी कधीही चिरल्यानंतर धुवायची नाही, धुवायच्या आधी चिरायची. फोडणीमध्ये भरपूर लसूण घालायचा, परतायचं आणि मग त्यामध्ये घेवडा घालायचा आणि तेलात छान भाजून घ्यायचा. एकसारखा हा घेवडा भाजला म्हणजे याचा जो उग्र वास असेल किंचित तो कमी होतो. इकडे चपाती भाकरी चालू होती त्यामुळे तवा गरम होता. तर ह्यामध्येच थोडं सुकं खोबरं आणि तीळ घातले आणि हे भाजून घेतलं आणि तव्यावरच वाटून घेतलं. या परतलेल्या बीन्समध्ये आपल्याला हा मसाला घालायचा आहे. किंचित दुखवून घ्यायचं.
खूप बारीक नाही करायचं, कारण भाजलेल्या तिळाची खमंग टेस्ट तोंडात यायला हवी. तर ह्यामध्ये तो मसाला घालायचा, तिखट, मीठ, गूळ हे सगळं घालून परतायचं आणि शेवटी थोडंसं दूध घालायचं. यामुळे चव खूप छान येते. मग गवारीची भाजी असेल, बीन्सची भाजी असेल किंवा कुठलीही शेंगांची भाजी असेल तर त्याला अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं तर खूप मस्त लागते. इकडे भाकरी चालू होती. याशिवाय ताकातल्या ज्वारीच्या कण्या पण केल्या होत्या. तर आजची रेसिपी होती मस्त गरमागरम भाकरी, पातीच्या कांद्याची भाजी, श्रावण घेवड्याची भाजी आणि भुकऱ्याचं लोणचं. कण्या तर होत्याच, पण अंशुलनी मात्र चपातीच खाल्ली. आता अलीकडच्या मुलांना भाकरी खायला नको. तुम्हाला कसा वाटला हा मेन्यू मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.